माथेरानला जायचा आमचा प्लॅन खूप दिवसापासून होता, पण वेळ निघत नव्हते. म्हणजे कुठला दिवस जायचा हा आमचा ठरवला नव्हता. शनिवार रविवार तर जाऊन फायदा नाही, कारण भरपूर गर्दी असते. त्यामुळे आम्ही निघालो सोमवारी. इकडे गाडीत पेट्रोल वगैरे टाकला आणि यांना घेतली गाडीत मग रस्त्यावर, आणि ती खात होती मोदक. तर मग आदल्या दिवशी संकष्टी होती ना, तर मी मोदक वगैरे बरेच उरलेले, 2 नारळाचं बनवलेलं ना, तर ते उरलेलं मग ते खात होती ती. त्याच्यानंतर साई बघा, साई गाडीत बसला का संद्रूप त्याला म्हणजे उभा राहायचा असतो. आणि पावसाची मज्जा घेत आम्ही पोचलो माथेरानला. पाऊस पण भरपूर होता आणि मग वरती चढल्यावर सगळा हिरवागार वातावरण झालं होता आणि छोटे छोटे धबधबे होते. धुका पण खूप होता, मस्त वाटत होता. पावसाळ्यात माथेरानला यायला खूप मस्त वाटतं. आणि नंतर इकडे आम्ही मध्ये थांबलो रस्त्यावर, तिथे सुद्धा धबधबा बघा. आणि धुका तर भरपूर होता, मोठे मोठे, आणि धबधबे छोटे छोटे होते, त्यामुळे खूप मस्त वाटत होता. आणि हा मोठा धबधबा होता. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं तिथेच मॅगी वगैरे खाल्ली, कारण सगळ्यांना भूक लागलेली, काहीच खाल्ला नव्हता कोणी घरातून. आणि मग आम्ही मॅगी खाल्ली आणि चहा वगैरे पिला आणि मग निघालो आम्ही वरती जायला. आता वरती जायला निघालो, वरतीसुद्धा भरपूर धुका होता आणि रस्ते तर किती डेंजर आहेत माहीतच आहे सगळ्यांना. एकदम अशा चढण उतर असं डेंजर असते. आणि इकडे मग आम्ही पोचलो. इकडे साई नाटका करत होता, कारण त्याला रेनकोट नव्हता घालायचा, पाऊस पडत होता ना. आणि इकडे माकड बघा, माकड तर आमच्या मागेच लागलेला. आणि मग आम्ही पोचलो माथेरानच्या एंट्रीला. आता एंट्री तर आम्हाला फ्री भेटली, कारण आमचे जावई होते त्यावेळी आम्हाला फ्री म्हणजे डायरेक्ट पाठवली. आणि मग आम्ही नंतर विचार केला की आपण ट्रेनच्या पटरीतूनच जाऊ, कारण पावसाळ्यात ट्रेनच्या पटरीतून जायला ना मजा खूप असते. धुका धबधबे पूर्ण नजारा आपल्याला बघायला भेटतो. आणि रस्त्यात आम्हाला भेटली ही टॉय ट्रेन. आता ह्या गाडीची मज्जा खूप वेगळीच आहे, म्हणजे बसायला तर भारीच वाटतं, पण जी आली ना त्याच्यामुळे आम्हाला अजून भारी वाटला. आणि सगळे आम्हाला त्या गाडीतले हाय हाय बाय बाय करत होते ना, आम्ही पण त्यांना बाय बाय करत होतो, कारण ती पण वेगळीच मज्जा असते. आणि खूप मस्त वाटत होतं ट्रेन बघून. आणि नेक्स्ट टाईम आम्ही ट्रेननीच जाऊ. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पोचलो माथेरानला. आणि मग थोडासा आम्ही तिथे नाश्ता वगैरे खाल्ला, कारण माकडं काहीच खाऊन देत नव्हती. मग एका ठिकाणी आम्ही बसलो आणि मग थोडासा काहीतरी खाल्ला. इथे आंबा वगैरे खाल्ला, शिंगा होत्या, बोरं होती, पेरू होते, खायला भरपूर वेगवेगळा होता. आणि मग इकडे आम्ही सेल्फी काढत काढत चाललेलो, कारण धुका बघा मागे. क्लायमेटच खूप भारी होता, खूप मस्त वाटत होता आणि गरम वगैरे अजिबात होत नव्हता. आणि दुपारी मग आम्ही जेवण केलं एका ठिकाणी, तर बहिणी माझ्या बनवून आणलेलं चिकन भाकरी वगैरे. आणि मग असं जेवलो. आणि नंतर साईची नाटकं चालू होती, त्याला घोड्यावर बसायचा होता, रडत पण होता आणि त्याला बसायचा पण होता. मग त्याला पण घोड्यावर वगैरे बसवला, अजिबात रडला नाही, तो मस्त घोड्यावर बसला. इकडे